कोणतीही पूर्वकल्पना न देता नितीन मेहेर आपल्या कुटुंबियांसमवेत गेल्या 5 दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू असून त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रीय विश्वगामी समाज कार्य संघ या संघटनेनं पाठिंबा दिलाय। पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लर्क नितीन सुंदर मेहेर यांना कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता बेकायदेशीर पद्धतीने आक्षापोटी ठराव घेऊन नितीन मेहेर यांचं निलंबन करण्यात आलंय। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। यांच्यावरील बेकायदेशीर निलंबन रद्द व्हावे तसेच शासन नियमानुसार पगार आणि बोनस मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत उपोषण सुरू केले। त्यांच्या या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून काल राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख नानासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाला पाठिंबा दिलाय। प्रशासनानं लवकरात लवकर कामावर हजर न करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विजयगावी राष्ट्रीय विजयगावी पत्रकार संघ समाजकार्य आणि पत्रिका बांधव आणि सगळे कार्यक्रम राबवलेले आणि या व्यक्तीवर नितीन मेहेर यांच्यावर अन्याय झालेले या बँकेच्या लोकांनी जाऊन जवळ पाहून जातात, त्यांनी त्या दखल घेतली नाही। तर ज्या व्यक्तीवर इतका अन्याय झालेला आहे जो अन्याय त्यांनी नाही मान्य केला तर त्यांच्यावर आम्ही बँकेवर काहीतरी आम्ही दखल घेऊ, आम्ही बँकेची मंडळावर दखल घेऊ। या व्यक्तीला कुठल्या गोष्टीला कामाच्या बाबतीत म्हणा कुठे याच्यामध्ये दुसऱ्या गावाकडे म्हणा कामावर हजर असल्याने यांना कुठल्या प्रकारचा त्रास आलेला पाहिजे। हे अन्यथा यांनी बँकेच्या लोकांनी टाळाटाळ करून याला अन्याय नाही दिला तर आम्ही पुन्हा उपोषण करू आम्ही आणि त्याच्यातून आमचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहे, बांधव सगळे कार्यकर्ते उपस्थित आहे। मी नितीन मेहेर, माझे मिस्टर नितीन सुंदर मेहेर हे पारनेर सैनिक बँकेमध्ये 22 वर्षापासून सर्व्हिस करतात आहे। तर आज आम्ही माझे सासरे आज उपोषणाला बसले ते आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। तर आम्ही राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघटना या संघटनेने आज आम्हाला चांगल्या प्रकारचा पाठिंबा दिला। तर आम्ही त्या संदर्भात DD साहेबांक गेलो असता DDR साहेबांनी आम्हाला एकदम असे उत्तर दिले की टाळाटाळ करतात ते सांगतात की तुम्ही टाळाटाळ करून असे उत्तर देतात की तुम्ही आपले पुण्याची जी आमच्या बँक ही तुमची जी बँक आहे ती आमच्या याच्या अंडर येत नाही आहे, तुम्ही सहकार जी पुण्याची जी मेन शाखा आहे तिथे जाऊन तुम्ही उपोषण करा। म्हणजे ते आत्तापर्यंत आमची जी अवस्था आहे, आज आम्ही 5 दिवस झाले उपासमारीची आमची जी वेळ आली याकडे कसल्या प्रकारची दखल घेत नाही, हे टाळाटाळ करतात ते। आज आमचं जीवन मरणाचा प्रश्न उद्भवला आहे तरी DDR साहेब हे टाळाटाळ करून हे असेच तुम्ही इकडे बसा तिकडे बसा, म्हणजे आम्ही काय आयुष्यभर उपोषणच करत बसायचे का? आम्हाला न्याय कधी देणार आहात? आम्हाला न्याय लगेच आम्हाला हे लगेचच्या लगेच आम्हाला त्वरित न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही। नमस्ते, मी नितीन सुंदर मेहेर, क्लार्क पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक शाखा जामखेड येथे क्लार्क पदावर कामात आहे। माझ्याबरोबर पुण्यामध्ये शाखा व्यवस्थापक कॅशियर पासिंग ऑफिसर हे पण होते, त्यांच्यावर गव्हर्नमेंट ऑडिटरने गुन्हा दाखल केला होता। त्यांनाही जामीन झाला, मलाही तसाच जामीन झाला। माझा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता। तर त्यांना कामावर आजही ते आहेत आणि मला निलंबित केलेलं आहे आणि तसं ज्यांना कामावर ठेवलं तसं मला बी कामावर घ्यावा, समान न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।